महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्यालाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बीडमध्ये छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली ओबीसी एल्गार मेळावा पार पडतोय। यावेळी आमदार धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर देखील उपस्थित असणार आहेत। ज्या बीडमध्ये जरांगेंच्या लोकांनी हैदोस घातला तिथेच एल्गार होणार असे भुजबळ म्हणाले। आरक्षणाला धक्का लागणार नाही यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू असंही ते म्हणाले। मोठा आश्चर्य वाटतं आणि धक्का सुद्धा बसला, कारण कर्डिले हे खरं म्हणजे एक चांगले पैलवानच होते आणि माझ्याबरोबर ते विधान सभेत आणि विशेषतः मंत्रिमंडळात सुद्धा होते, राज्यमंत्री। त्यामुळे त्यांचं हे निधन जे आहे हे अतिशय अपेक्षित अनपेक्षित आहे आणि कोणी विश्वास सुद्धा ठेवणार नाही। आता नेत्याच्या मनात काय असतं आपल्याला काय सांगता येत नाही। मी त्यांना माझ्यातर्फे पक्षातर्फे आदरांजली अर्पण करतो आणि परमेश्वर त्यांच्या आत्म्यात शांती देव प्रार्थना। आज ओबीसी मेळावा घेतलाय आपण बीड मध्ये, आज पुन्हा एकदा एल्गार आपल्याला बघायला मिळाला। हो, आता ज्या काही घटना ज्या आहेत मागच्या सप्टेंबर सुरुवातीपासून झालेल्या आहेत आणि त्यामुळे संपूर्ण ओबीसीची भावना झालेली आहे राज्यामध्ये की ओबीसीचं आरक्षण संपुष्टात येत आहे। आपण कोर्टातही लढतो आहोत, आपण रस्त्यावर सुद्धा आपली ताकद दाखवून निश्चितपणे जे आहे आपल्या या आरक्षणाला धक्का लागणार नाही याच्यासाठी शेवटपर्यंत आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज बीडमध्ये ज्या जरांगेच्या लोकांनी हैदोस घातला, आमदारांची घर पेटवली, हॉटेल्स पेटवली, त्याच बीडमध्ये आम्ही पुन्हा एकदा ओबीसी एल्गार महात्मा फुले समता परिषदेतर्फे करतो आहोत। माझी खात्री आहे तिथे लक्षावधी लोक आज आमचे कार्यकर्ते एकवसणार आहेत। साहेब, धनंजय मुंडे असतील किंवा आणखी कोण कोण नेते इथे उपस्थित राहणार? सर्व ओबीसी नेते पुन्हा एकवटले असं बघायला मिळतं। धनंजय मुंडे निश्चितपणे राहणार आहेत, गोपीचंद पडळकर राहणार आहेत, प्रकाश शेंडगे राहणार आहेत, लक्ष्मणराव गायकवाड राहणार आहेत, शबीर अन्सारी राहणार आहेत, लक्ष्मण हाके राहणार आहेत, ससाने राहणार आहेत, नंतर शिवा संघटनेचे धोंडे राहणार आहेत, आणखीन अशा अनेक वेगळ्या संघटना, कुणबी सेनेचे प्रमुख येणार आहेत, आगरी सेनेचे प्रमुख येणार आहेत आणि संपूर्ण सगळ्या वेगवेगळ्या समाजाचे जे आहेत 374 जाती आहेत, अशा अनेक समाजाचे जे आहेत प्रतिनिधी आहेत, नेते आहेत, आज आपल्याला एकत्रित पाहायला मिळते। आजच्या या सभेला मराठा बांधवांनी विरोध केलेला आहे, अनेकांना नोटीस देखील बजावण्यात आलेली आहेत। आज ते आंदोलन देखील बीडमध्ये करणार आहेत। जरांगेंचे समर्थक आहेत सर्व। भुजबळांना बीडमध्ये पाय ठेवू देणार नाही, ठरवलं तर महाराष्ट्रात कुठेही पाय ठेवू देणार नाही, अशा पद्धतीची भाषा वापरली। ह्या लोकांना अजून छगन भुजबळांचा इतिहास माहिती नाही। शिवसेनेत असताना अनेक गोष्टी घडल्या, शिवसेना सोडल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या, काँग्रेसमध्ये गेल्यानंतर शिवसेनेच्या विरोधात गेल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या आणि अनेकांची अशी आव्हानं जे आहेत छगन भुजबळने पचवलेली आहे हे त्यांना अजून माहिती। कारण ते त्यावेळेला राजकारणात काय कदाचित ते शाळेत सुद्धा नसतील, एवढे लहान असतील बिचारे, त्यामुळे ते असे ज्यात फालतू वल्गना करतात। आजचा बीडमध्ये होणारा मोर्चा हा अजितदादा राष्ट्रवादी पुरस्कृत असल्याची टीका जरांगेंनी केली। अजितदादांना बीडमध्ये मतदान नको अशा हे बघा, हा मोर्चा कुठच्याही पक्षाचा पुरस्कृत नाही, तो राष्ट्रवादीचा नाही, तो बीजेपीचा नाही, तो कुठल्याही शिवसेनेचा नाही, काँग्रेसचा नाही, हा आहे महात्मा फुले समता परिषद प्रणीत ओबीसी एल्गार। पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत कदाचित तिथे येऊ शकणार नाही, काही नाही,
पण कार्यकर्ते जे आहेत ते सगळे मात्र एकवटणार आहेत. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.